हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू मिस्टर प्रोफेसर ई लर्निंग प्लॅटफॉर्म. पार्टिकल फिजिक्सची ही जी लेक्चर सिरीज आहे यामध्ये आपण आज लेक्चर नंबर 23 मध्ये डिस्कस करणार आहोत एक्झाम पर्स्पेक्टिव्हच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जे जे इम्पॉर्टंट आहेत ते टॉपिक्स. आता ते टॉपिक्स म्हणजे कुठले टॉपिक्स? आतापर्यंत आपण पार्टिकल फिजिक्सच्या 2-3 लेक्चर्स मध्ये लास्ट थिअरॉटिकल पार्ट जो आहे, थिअरॉटिकल पार्ट म्हणजे जो पार्ट रिक्वायर्ड असतो कशासाठी, तुमच्या एक्झाम मध्ये ज्या काही रिॲक्शन्स विचारतात पार्टिकल फिजिक्सच्या, त्या रिॲक्शनचे कन्झर्वेशन लॉज वगैरे किंवा पार्टिकलचा स्ट्रेंथनेस, क्वांटम नंबर, आयसोस्पिन, आयथर्ड कंपोनंट, पॅरिटी वगैरे जो काही कन्सेप्ट आहे तो पूर्ण आपल्याला उचलून, सर्व कन्सेप्ट जो शिकलेला आहे तो उचलून काय करायचे असतात, सर्व अप्लाय करायचा असतो एक्झाम मध्ये विचारल्या जाणाऱ्या रिॲक्शन सॉल्व्ह करण्यासाठी. तर ते काय करणार आपण ऍक्च्युअल मध्ये, ते एक्झाम मध्ये रिॲक्शन कशा सॉल्व्ह करायच्या. एक्झाम मध्ये नॉर्मली तुम्हाला क्वेश्चन असतो कसं, वरती स्टेटमेंट की खाली काही रिॲक्शन दिलेले आहेत, म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इज अलाउड ऑर नॉट अलाउड. Or sometimes the question is asked such that which of the following reaction is allowed? If allowed, then which types of interaction these reaction follow. म्हणजे खाली काही रिॲक्शन दिलेले असतात आपल्याला 1, 2, 3, 4 ऑप्शन म्हणजे एबीसीडी पैकी आपल्याला चेक करायचं असतं की खाली या 4 ज्या रिॲक्शन दिलेल्या आहेत त्यापैकी कुठली रिॲक्शन ही अलाउड आहे. अलाउड आहे म्हणजे नेचरमध्ये ती रिॲक्शन होऊ शकते. तर नेचरमध्ये अवेलेबल असणाऱ्या ज्या काही 4 इंटरॅक्शन्स आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, वीक, स्ट्रॉंग आणि ग्रॅव्हिटेशनल, यापैकी कुठल्या इंटरॅक्शन मध्ये पॉसिबल आहे. ग्रॅव्हिटेशनल इंटरॅक्शन आपण ज्यावेळेस फर्स्ट लेक्चर मध्ये पाहिलं पार्टिकल फिजिक्सच्या, हे मास पार्टिकलशी असोसिएटेड असतात. आणि एलिमेंटरी पार्टिकल जे आपण लास्ट 2-3 लेक्चर्स मध्ये डिस्कस केले, सर्वचे सर्व एकदम स्मॉलेस्ट मास असणारे पार्टिकल आहेत. त्यामुळे यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल इंटरॅक्शनची खूप म्हणजे इग्नोर केली जाते. आपण नॉर्मली जे डिस्कस करतो ती असते वीक इंटरॅक्शन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शन आणि स्ट्रॉंग इंटरॅक्शन. कारण ग्रॅव्हिटेशनल इंटरॅक्शनशी असोसिएटेड मास जो असतो तो मास या सर्व एलिमेंटरी पार्टिकलचा खूप लहान आहे. लहान म्हणजे -20, -23च्या ऑर्डरचा आहे. 10⁻23, -24 आणि इतका लहान मासेस ग्रॅव्हिटेशनल इंटरॅक्शन निग्लिजिबल असते. ठीक आहे, आपण काय करणार सुरुवातीला आता 5 मिनिटांमध्ये की कुठल्या रिएक्शन साठी कोणते लॉज हे व्हॅलिड असणं गरजेचं आहे, त्याचं एक टेबलर फॉर्मॅट मध्ये टेबल बनवून घेऊ आणि त्या टेबल मधून नंतर आपण टिक करत जाऊ की या रिएक्शन साठी हे लॉ व्हॅलिड लागतात तरच ही रिएक्शन यावी न होऊ शकते, हे लॉज व्हॅलिड लागतात ही रिएक्शन यावी न होऊ शकते. रिएक्शन कुठलीही रिएक्शन अलाउड असण्यासाठी आपल्याला मिनिमम किती लॉज हे व्हेरीफाय करावे लागतात की हे लॉज जर असतील, व्हेरीफाय असतील त्या रिएक्शन मध्ये तर ती रिएक्शन ही अलाउड आहे. त्यापैकी एखादा लॉज जर का नसेल तर ती रिएक्शन ही अलाउड नसते. ठीक आहे, चला तर रीडिंग टाका तुम्ही. कन्झर्वेशन लॉज. काय कन्झर्वेशन लॉज? कन्झर्वेशन लॉज मध्ये इथे टाकायचे लॉ. कन्झर्वेशन लॉ मध्ये इथे टाकायचा लॉ किंवा क्वांटिटी. काय क्वांटिटी कन्झर्व लागते आपल्याला? क्वांटिटी. नंतर इथे इंटरॅक्शन, इथं पहिलं लिहायचं स्ट्रॉंग इंटरॅक्शन. कुठली? स्ट्रॉंग. नंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि नंतर वीक. या 3 रिॲक्शन आपल्याला काय करायचे आहे? व्हेरीफाय करायचे आहे. क्वांटिटी मध्ये पहिली क्वांटिटी आहे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. काय? एनर्जी. नंतर मोमेंटम, एनर्जी मोमेंटम. नंतर एनर्जी मोमेंटम, मोमेंटम मध्ये हे लिनियर झालं. नंतर अँग्युलर मोमेंटम. कुठलं? अँग्युलर मोमेंटम. त्यानंतर 4 नंबरला चार्ज. चार्ज मध्ये भी 3 चार्ज आहेत, एक इलेक्ट्रॉनिक चार्ज Q, बेरियमिक चार्ज B आणि इलेक्ट्रॉनिक चार्ज L. हे झाले 3. त्यानंतर आयसोस्पिन, आयसोस्पिन I. त्यानंतर थर्ड कंपोनंट, थर्ड कंपोनंट मीन्स I3. नंतर स्ट्रेंजनेस, स्ट्रेंजनेस मीन्स यस. तर बघा, स्ट्रॉंग इंटरॅक्शन या व्यतिरिक्त आणखी काही आहेत, आपण ते काय करू, ते इग्नोर करतोय. आपण इग्नोर करतोय म्हणजे ते आपल्या एक्झाम पर्स्पेक्टिव्हच्या ना एवढे इम्पॉर्टंट नाहीयेत, तरी पण आपण ते लिहून घेऊ. कुठला आहे? एक असतो तुमचा पॅरिटी, चार्ज कॉन्जुगेशन आणि टाइम रिव्हर्सल. कुठला? पॅरिटी, चार्ज कॉन्जुगेशन. पॅरिटी, चार्ज कॉन्जुगेशन अँड टाइम रिव्हर्सल. आता बघा, नेचर मध्ये कुठलीही रिएक्शन स्ट्रॉंग इंटरॅक्शन नसो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक असो नको, वीक नसो, तुम्हाला कन्झर्वेशन ऑफ एनर्जी होणे मस्ट आहे. 3 इंटरॅक्शन मध्ये कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपल्याला
व्हॅलिड लागतंय म्हणजे लागतंय, कारण नेचर जर का एनर्जी कन्झर्व नसेल तर तशा रिएक्शन नेचरमध्ये पॉसिबलच होत नाही. त्यामुळे तिन्ही इंटरॅक्शनद्वारे कुठली रिएक्शन होण्यासाठी हे तिन्ही लॉज व्हेरीफाय असले पाहिजे. लिनियर मोमेंटम सुद्धा ऑलवेज कन्झर्व असलं पाहिजे तिन्ही रिएक्शन मध्ये. अँग्युलर मोमेंटम सुद्धा काय असलं पाहिजे, ऑलवेज कन्झर्व असलं पाहिजे. आणि त्या रिएक्शनचा टोटल चार्ज तिन्ही रिएक्शन मध्ये टोटल चार्ज हा लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडला असतं, एका रिएक्शनच्या कंपोनंटचा हा इक्वल पाहिजे. बेरियॉनिक नंबर सुद्धा इक्वल पाहिजे, इलेक्ट्रॉनिक नंबर सुद्धा इक्वल पाहिजे. म्हणजे इथपर्यंत सगळे लॉ जर का प्रत्येक रिएक्शन ती स्ट्रॉंग इंटरॅक्शन नसो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शन नसो, वीक इंटरॅक्शन नसो, अलाउड होण्यासाठी तुम्हाला हे सर्वच्या सर्व लॉज ही कोणते त्या रिएक्शन हे अलाउ केले पाहिजेत किंवा काय केले पाहिजे, ती सर्वच्या सर्व लॉज त्या रिएक्शन कन्झर्व याचं कन्झर्वेशन त्या रिएक्शनने दाखवलेलं पाहिजे. त्यानंतर आता हे जे हे खालचे जे हे काय तुमचे हे झाले एक्झॅक्ट कन्झर्वेशन लॉ. आता हे जे तुमचे अप्रॉक्सिमेट आहेत, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्ट्रॉंग इंटरॅक्शन मध्ये तुमचा आयसोस्पिन सुद्धा त्या रिएक्शनचा कन्झर्व पाहिजे, थर्ड कंपोनेंट ऑफ आयसोस्पिन कन्झर्व पाहिजे, स्ट्रेंजनेस क्वांटम नंबर कन्झर्व पाहिजे, त्यानंतर पॅरिटी सुद्धा कन्झर्व पाहिजे, चार्ज कॉन्जुगेशन कन्झर्व पाहिजेत आणि टाइम रिव्हर्सल सुद्धा कन्झर्व पाहिजे. म्हणजे एकंदरीत सांगायचं म्हणजे कुठलीही रिएक्शन जी नेचरमध्ये अलाउड आहे तर ते रिएक्शन जर का सर्वच्या सर्व कन्झर्वेशन म्हणजे एक्झॅक्ट आणि अप्रॉक्सिमेट कन्झर्वेशन लॉ जर सॅटिस्फाय केले तर समजून चालायचं की ती रिएक्शन ही नेचरमध्ये स्ट्रॉंग इंटरॅक्शनच्या थ्रू काय होत असते, ऑकर होत असते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक साठी आयसोस्पिन हा तुमचा कन्झर्व नसला तरी चालतो, आयसोस्पिन हा कन्झर्व नसला तरी चालतो, बट थर्ड कंपोनेंट ऑफ आयसोस्पिन हा कन्झर्व पाहिजे, स्ट्रेंजनेस क्वांटम नंबर हा कन्झर्व पाहिजे, स्ट्रेंजनेस क्वांटम नंबर कन्झर्व पाहिजे. त्यानंतर पॅरिटी तुमचा कन्झर्व पाहिजे, चार्ज कॉन्जुगेशन कन्झर्व पाहिजे आणि टाइम रिव्हर्सल सुद्धा कन्झर्व पाहिजे. त्यानंतर वीक इंटरॅक्शनच्या थ्रू तुमचा आयसोस्पिन कन्झर्व नसला तरी चालतो, थर्ड कंपोनेंट कन्झर्व नसला तरी चालतो. स्ट्रेंजनेस क्वांटम नंबरची व्हॅल्यू डेल्टा एस हा 0 किंवा +-1 एवढा डिफरन्स दोन्ही रिएक्शन मध्ये दोन्ही साईडला असणाऱ्या पार्टिकल्स मध्ये काय आहे, अलाउड आहे. त्यानंतर तुमचे हे जे तिन्ही पॅरिटी, टाइम रिव्हर्सल आणि चार्ज कॉन्जुगेशन हे सुद्धा कन्झर्व नसले तरी ती रिएक्शन ही नेचरमध्ये अलाउड होत असते थ्रू वीक इंटरॅक्शन. कशाच्या थ्रू, वीक इंटरॅक्शनच्या थ्रू ती रिएक्शन नेचरमध्ये काय असते, अलाउड असते. ठीक आहे. त्यानंतर हे टाइम बॉक्स झाल्यानंतर काय करायचं, खाली काही पॉइंट लिहून घ्या. काय की जर आपल्याला काय करायचे असेल नेचर मधली कुठली रिएक्शन अलाउड आहे की नाही, काय थॉट चेकिंग the reaction is allowed or not, the reaction is allowed or not, रिएक्शन अलाउड आहे किंवा नॉट अलाउड आहे किंवा नाही चेक करण्यासाठी आपल्याला फक्त डेल्टा क्यू इज इक्वल टू 0, डेल्टा बी इज इक्वल टू 0 आणि डेल्टा एल इज इक्वल टू 0 हे काय करायचे असते, कुठल्याही रिएक्शन मध्ये व्हेरीफाय करायचे असते. त्या रिएक्शनचा टोटल चार्ज 0 आहे का, टोटल चार्ज कन्झर्व आहे का, टोटल चार्ज मध्ये कुठला चार्ज, टोटल चार्ज मध्ये तो इलेक्ट्रॉनिक चार्ज, इलेक्ट्रॉनिक चार्ज आणि बेरियॉनिक चार्ज. म्हणजेच कुठलीही रिएक्शन ही नेचरमध्ये अलाउड असण्यासाठी तुम्हाला हे 3 लॉज अलॉंग विथ एनर्जी मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटमच्या सोबत हे 3 लॉज सॅटिस्फाय करणं मस्ट आहे. आपल्याला दिलेल्या रिएक्शन मध्ये आपण फक्त काय व्हेरीफाय करणार आहोत की पुढच्या रिएक्शन आपण समोर वन बाय डिस्कस करू. तर आपल्याला त्या रिएक्शनचा बघायचं की इलेक्ट्रॉनिक चार्ज लेफ्ट हँड साइडला असणाऱ्या पार्टिकल्सचा आणि राईट हँड साइडला असणाऱ्या पार्टिकल्सचा इलेक्ट्रॉनिक चार्ज हा इक्वल आहे का, इक्वल जर असेल तरच त्यांचा डिफरन्स 0 राहील. बेरियॉनिक चार्ज 0 आहे का, लेफ्ट हँड साइडला असणाऱ्या कंपोनंटचा राईट हँड साइडला असणाऱ्या कंपोनंटचा बेरियॉनिक चार्ज जर का इक्वल असेल तरच त्यांचा डिफरन्स 0 असेल. इलेक्ट्रॉनिक चार्ज सुद्धा लेफ्ट हँड साइडला असणाऱ्या पार्टिकल्स आणि राईट हँड साइडला असणाऱ्या पार्टिकल्स इक्वल आहे का, इक्वल असेल तरच काय त्यांचा डिफरन्स हा 0 राहील. हे 3 काय करायचे आपल्याला व्हेरीफाय करायचे. प्रत्येक रिएक्शन ज्या रिएक्शन मध्ये हे 3 लॉज व्हेरीफाईड असतील तर समजून चालायचे ती रिएक्शन नेचर मध्ये पॉसिबल आहे, प्रोव्हाइडेड काय एक्स्ट्रीम कंडिशन असतात की त्या रिएक्शन मध्ये ह्या 3 पैकी कुठला एखादा लॉ व्हायब्रेट होतो म्हणून ती रिएक्शन काय होती नेचर मध्ये पॉसिबल होत नाही. ठीक आहे. त्याचा एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला की जो आपण कुठला डीके पाहतो, बीटा निगेटिव्ह डीके, बीटा निगेटिव्ह डीके जे आहे, बीटा निगेटिव्ह डीकेची रिएक्शन हे 3 लॉ सॅटिस्फाय करते तरी नेचरमध्ये पॉसिबल नाही का, कारण ते टोटल मोमेंटमचं जे कन्झर्वेशन आहे, टोटल मोमेंटमचं कन्झर्वेशन त्यामध्ये व्हेरीफाईड नसतं म्हणून ती रिएक्शन जी आहे ती नेचरमध्ये फ्री स्पेस मध्ये पॉसिबल नाही. कुठं पॉसिबल आहे ती रिएक्शन तुमची पॉसिबल आहे न्यूक्लियस मध्ये.
हा, न्यूक्लियस मध्ये जर पॉसिबल नसते तर आपल्याला बीटा निगेटिव्ह डिके दिसलाच नसता. बट बीटा निगेटिव्ह डिके इज ऑकरिंग, म्हणजे ती न्यूक्लियस मध्ये पॉसिबल आहे, बट फ्री स्पेस मध्ये पॉसिबल नाही. काय? कारण की द कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम सॅटिस्फाईड होत नाही. ठीक आहे, काय करायचंय आपल्याला, तुम्ही हे लॉज एक टेबलर फॉर्मॅट मध्ये लिहून घ्या. याचं ऍप्लिकेशन कसं आहे, ऍप्लिकेशन पार्ट आपण आता रिएक्शन लगेच आपला आणखी थोडा एक टॉपिक डिस्कस केल्यानंतर आपण रिएक्शनच घेणार आहोत. 10 प्रॉब्लेम डिस्कस करू, म्हणजे तुमचा पार्टिकल फिजिक्सच्या रिएक्शनशी रिलेटेड सर्व टर्मिनॉलॉजी एकदम काय होऊन जातील, क्लिअर होऊन जातील. ही एक महत्वाची गोष्ट आहे की काय, फक्त आपल्याला ते 3च लॉज व्हेरीफाय करायचे आहेत. कुठलीही रिएक्शन ही नेचरमध्ये अलाउड आहे किंवा नाही. ठीक आहे, जर हे 3 लॉ सॅटिस्फाय झाले, कुठल्याही रिएक्शन 3 लॉ सॅटिस्फाय केले, तर ती रिएक्शन नेचरमध्ये फर्स्ट म्हणजे अलाउड आहे. मग नंतर आपल्याला त्याच्या समोरचा एक क्वेश्चन असा विचारू शकतो, कुठली रिएक्शन अलाउड आहे, आणि अलाउड असेल तर कुठल्या लॉ नुसार. कुठल्या लॉ नुसार जर विचारतो तर आपल्याला काय चेक करावं लागते, त्यानंतर मग आयसोस्पिन, आयथर्ड कंपोनंट आणि स्ट्रेंजनेस. आता आयसोस्पिन कसा कॅल्क्युलेट करायचा, हे आपण आयसोस्पिन लेक्चर मध्ये डिस्कस केलं. तर आयथर्ड कंपोनंट कसा कॅल्क्युलेट करायचा पर्टिक्युलर आयसोस्पिन साठी, हेही आपण त्या लेक्चर मध्ये काय केलेलं होतं, डिस्कस केलेलं होतं. स्ट्रेंजनेस क्वांटम नंबर कुठून इन्व्हॉल्व झाला होता, तर आपण बघितलं होतं की आपला जो रिलेशन होता, कुठला लॉ होता की आपलं ते रिलेशन होतं, कुठलं रिलेशन होतं, तर ते चार्ज इज इक्वल टू I3 प्लस एस प्लस बी डिवायडेड बाय एस प्लस बी डिवायडेड बाय 2. हे जे रिलेशन आपण बघितलं होतं, त्या रिलेशनला काय म्हणतात, तर ते रिलेशन होतं तुमचं, एक मिनिट, जर्मन निशिजमा रिलेशन होतं. काय होतं ते, जर्मन निशिजमा रिलेशन. तर ते जर्मन निशिजमा रिलेशन वरून आपण स्ट्रेंजनेस क्वांटम नंबर हा कुठल्या रिएक्शनचा, त्या कुठल्या रिएक्शनचा म्हटल्यापेक्षा कुठल्याही पार्टिकलचा कॅल्क्युलेट करू शकतो. आयसोस्पिन आणि स्ट्रेंजनेस कुठल्या पार्टिकलचा असतो, हायड्रॉन्सचा. हायड्रॉन्स कुठल्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात, एक तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक किंवा स्ट्रॉंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शन किंवा स्ट्रॉंग इंटरॅक्शन. ठीक आहे, तर इथे हे तुम्ही लिहून घ्या, ही रिएक्शन 3 लॉज जर व्हॅलिड असतील तर रिएक्शन नेचरमध्ये काय असते, अलाउड असते. त्यानंतर आणखी आयसोस्पिन ऍड सुद्धा वेक्टरली, आयसोस्पिन ऍड वेक्टोरियली, हे आपण तिथं बघितलं होतं, तरी लिहून घ्या वेक्टोरियली अँड थर्ड कंपोनंट आणि स्ट्रेंजनेस. थर्ड कंपोनंट आणि स्ट्रेंजनेस हे काय असतात, स्केलरली ऍड होतात, स्केलरली. आयसोस्पिन वेक्टोरियली ऍड होतो आणि स्ट्रेंजनेस आणि तुमचा थर्ड कंपोनंट काय होतो, तर स्केलरली ऍड होतात. हे तुम्ही काय करायचं, व्हिडिओ पॉज करून नोट करून घ्यायचं आहे. ठीक, त्यानंतर आपण काही इम्पॉर्टंट नोट लिहून घेऊ. त्या 2 नोट्सवरून तुम्हाला काय होतं, आणखी काही म्हणजे जे काही रिएक्शन असतात त्या रिएक्शन मध्ये काही रिएक्शन ज्या स्पेशल टाईपच्या रिएक्शन असतात, ते तुम्ही त्या 2 नोटवरून ओळखून त्यांना काय करू शकता तुम्ही, की आयसोस्पिन I3 आणि स्ट्रेंजनेस क्वांटम नंबर चेक न करताही सांगू शकते की ती पार्टिकल्स इंटरॅक्ट करत आहे, तर कुठल्या इंटरॅक्शनच्या थ्रू त्यांचं इंटरॅक्शन हे पॉसिबल आहे. 2 स्पेशल केसेस आहेत, त्याच्या 2 स्पेशल केस लिहून घेऊ आपण, आणि नंतर काय करू, आपला सर्वच्या सर्व नंतर बाकी उरलेल्या वेळेमध्ये 10 ते 15 साधारणपणे लॉज काय करू, डिस्कस, लॉज नाही एक्झाम्पल्स काय करू, डिस्कस करू. म्हणजे तुमचे साधारणपणे 10 ते 12 एक्झाम्पल डिस्कस केल्यानंतर तुमचा काय होईल, तर पार्टिकल फिजिक्स मधल्या रिएक्शनचा जो टॉपिक, ज्यावर क्वेश्चन हा सेटमध्ये सहसा विचारतात, तो पार्ट काय होईल आपला पूर्ण क्लिअर होऊन जाईल. बाकी आणखी प्रॅक्टिस साठी तुम्हाला वर्कशीट मध्ये एक्झाम्पल याची मिळूनच जातील. ठीक आहे, एक नोट करून लिहा की इफ इन अ रिएक्शन, जर एखाद्या रिएक्शन मध्ये, इफ इन अ रिएक्शन न्यूट्रिनो, कुठले न्यूट्रिनो और अँटी न्यूट्रिनो किंवा अँटी न्यूट्रिनो, अशी रिएक्शन, ज्या रिएक्शन मध्ये न्यूट्रिनो पार्टिकल किंवा अँटी न्यूट्रिनोच्या खाली काय करून घ्यायची, अंडरलाईन. अशी रिएक्शन, ज्या रिएक्शन मध्ये न्यूट्रिनो किंवा अँटी न्यूट्रिनो इन्व्हॉल्व झालेले असतील, if a reaction neutrino or anti-neutrino are involved and it is allowed, आता रिएक्शन अलाउड करण्यासाठी आपल्याला ते 3 लॉज, चार्ज कन्झर्वेशन, बेरियमिक चार्ज आणि इलेक्ट्रॉनिक चार्ज व्हेरीफाय करावं लागेल. ते 3 लॉ जर व्हेरीफाय झाले आणि त्या रिएक्शन मध्ये न्यूट्रॉन आणि अँटी न्यूट्रॉन इन्व्हॉल्व असतील अँड इट इज अलाउड, काय अलाउड, देन
what does the approximate conservation law say? Approximate conservation law said. Conservation law, approximate conservation law चे काहीही आन्सर असो, ती रिएक्शन काय असते? These reaction is allowed via weak interaction. म्हणजेच या स्टेटमेंटचा मीनिंग काय आहे? अशी रिएक्शन ज्या रिएक्शन मध्ये न्यूट्रिनो किंवा अँटी न्यूट्रिनो पार्टिकल काय असतील, इन्व्हॉल्व असतील आणि ती रिएक्शन ही अलाउड असेल. काय असेल? अलाउड. ही स्टेटमेंट सुद्धा महत्वाचं आहे. अलाउड म्हणजे त्या रिएक्शन मध्ये डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा बी इज इक्वल टू डेल्टा एल इज इक्वल टू 0 हे सॅटिस्फाय झालं पाहिजे. आणि सॅटिस्फाय झालं त्या रिएक्शन मध्ये न्यूट्रिनो किंवा अँटी न्यूट्रिनो पार्टिकल इन्व्हॉल्व असतील तर सरळ सरळ समजून चालायचं की ती जी रिएक्शन आहे ती रिएक्शन नेचर मध्ये वीक इंटरॅक्शनच्या थ्रू काय आहे? पॉसिबल आहे. त्यानंतर आणखी इफ इन अ रिएक्शन, जर एखाद्या रिएक्शन मध्ये गामा फोटॉन काय? अ गामा फोटॉन इज इन्व्हॉल्व अँड अलाउड. एखादी रिएक्शन ज्या रिएक्शन मध्ये गामा फोटॉन इन्व्हॉल्व झाला आहे आणि ती रिएक्शन अलाउड आहे. अलाउड म्हणजे परत हे 3 लॉ त्या रिएक्शन सॅटिस्फाय केले पाहिजेत. रिएक्शन मध्ये गामा फोटॉन इन्व्हॉल्व आहे, ती रिएक्शन अलाउड आहे. देन परत काय? देन व्हॉट डज द अप्रॉक्सिमेट कंजर्वेशन लॉ से? अप्रॉक्सिमेट कंजर्वेशन लॉ said the reaction is allowed via EM interaction. म्हणजेच जर रिएक्शन मध्ये गामा फोटॉन इन्व्हॉल्व झालेला असेल, एखाद्या रिएक्शन मध्ये गामा फोटॉन इन्व्हॉल्व झालेला असेल आणि ती रिएक्शन नेचर मध्ये अलाउड असेल म्हणजे हे 3 लॉ तिने सॅटिस्फाय केले तर तुमच्या अप्रॉक्सिमेट कंजर्वेशन लॉ, आयसोस्पिन ऍथलेटिक स्ट्रेनलेस यांचा काही रिझल्ट असो, सरळ सरळ समजून चालायचं की ती रिएक्शन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शन करून पॉसिबल आहे. आणि सिमिलर सिच्युएशन न्यूट्रिनो आणि अँटी न्यूट्रिनो साठी अलाउड असेल तर ती रिएक्शन ही वीक इंटरॅक्शनच्या थ्रू पॉसिबल आहेच असं समजून चालायचं. ठीक आहे, इथपर्यंत आपला थेरटिकल पार्ट होता. हा तुम्ही व्यवस्थित नोट करून घ्या. इथून काय करू आपण साधारणपणे 10 ते 12 काय करू एक्झाम्पल्स डिस्कस करू रिएक्शन कन्झर्वेशनची. आणि त्यावरून तुम्हाला हे पूर्ण लॉज वगैरे जो टॉपिक आहे हा पूर्ण काय होईल? व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. आता आपण जे आता लर्न करणार आहोत तो काय तुमचं एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ना इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे काय करायचं आहे? हा टॉपिक व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. एकदा नाही समजला तर व्हिडिओ रिपीट करून परत बघायचा आहे. कारण इथून समोर आपण जे डिस्कस करणार आहोत ते तुमचा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे. आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण जे बघितलं तो काय तुमचा मागचा ढाचा होता जी तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हेल्पफुल ठरणार होता. हे क्वेश्चन लिहून घ्या. काय आहे? चेक whether the following reaction is allowed or not. If allowed, then type of interaction. म्हणजे आपण यात दोन्ही टॉपिक दोन्ही क्वेश्चन्स काय करू डिस्कस करून घेऊ. काय खाली काही रिएक्शन्स देतो मी आता, ते रिएक्शन आपल्याला चेक करायचे आहे की अलाउड आहेत किंवा नाही. आता अलाउड आहेत किंवा नाही चेक करण्यासाठी आपल्याला जर डेल्टा क्यू इज इक्वल टू 0, डेल्टा बी इज इक्वल टू 0, डेल्टा एल इज इक्वल टू 0 हे जर असेल तर ती रिएक्शन अलाउड आहे. आणि हे 3 लॉ सॅटिस्फाय केल्यानंतर वीक इंटरॅक्शन साठी, स्ट्रॉंग इंटरॅक्शन साठी आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शन साठी जे काही अदर अप्रॉक्सिमेट कंजर्वेशन लॉ आहेत ते साइड बाय साइड काय करायचे? हे जर सॅटिस्फाईड असतील तर अलाउड आहेत आणि अलाउड असेल तर ते चेक करायचे की कुठल्या इंटरॅक्शन थ्रू ती रिएक्शन काय आहे? अलाउड आहे. ठीक आहे, पहिली रिएक्शन घ्या त्यामधली 1 नंबर. पहिली रिएक्शन आहे काय? पाय मायनस, पहिली रिएक्शन आहे पार्टिकल पाय मायनस प्लस प्रोटॉन, पाय मायनस प्लस प्रोटॉन इज इक्वल टू सिग्मा प्लस
के प्लस ही आहे तुमची रिएक्शन. आता आपल्याला काय करायचं, ही रिएक्शन अलाउड आहेत की नाही चेक करायची. बघा सगळ्यात पहिला काय करू आपण, डेल्टा क्यू काढू. डेल्टा क्यू या रिएक्शन साठी डेल्टा क्यू ची व्हॅल्यू बघा, याच्यावर किती चार्ज आहे -1, याच्यावर किती चार्ज आहे +1. लेफ्ट हँड साइड याच्यावर किती चार्ज आहे +1, याच्यावर किती चार्ज आहे +1. म्हणजे इकडचा चार्ज होतो 0 आणि इकडचा चार्ज होतो +2. सरळ सरळ आपल्याला दिसतंय की लेफ्ट हँड साइडला डेल्टा क्यू हा काय येत आहे +2. डेल्टा क्यू ची व्हॅल्यू काय +2, कारण +2 - 0 हा चार्ज काय येत आहे +2. बट आपण आत्ताच सांगितलं की रिएक्शन नेचर मध्ये अलाउड असण्यासाठी तुम्हाला डेल्टा क्यू ची व्हॅल्यू काय पाहिजे 0 पाहिजे. बट इथं दिसतंय आपल्याला की डेल्टा क्यू काय आहे या रिएक्शन साठी नॉन झिरो आहे. म्हणजे हा लॉ काय होत नाही, सॅटिस्फाईड होत नाही. म्हणजे जे काय ही रिएक्शन नेचर मध्ये काय आहे, दिस इज नॉट पॉसिबल. ही रिएक्शन नेचर मध्ये पॉसिबल नाहीये. का, कारण की डेल्टा क्यू हा काय आहे 0 यामध्ये नाहीये. डेल्टा क्यू ची व्हॅल्यू काय आहे नॉन झिरो. रिएक्शन अलाउड असण्यासाठी आपल्याला काय लागतो, डेल्टा क्यू ची व्हॅल्यू 0 लागते, डेल्टा एल ची व्हॅल्यू 0 लागते आणि डेल्टा बी ची व्हॅल्यू 0 लागते. हे चेक करण्याची आपल्याला गरजच पडली नाही. का, कारण की हा रिझल्ट काय झाला या रिएक्शननं सॅटिस्फाय केला नाही. ठीक आहे, हे होतं फर्स्ट एक्झाम्पल ज्यामध्ये ही रिएक्शन दिलेली होती आणि ही रिएक्शन आपण काय केली, नेचर मध्ये पॉसिबल आहे किंवा नाही चेक केलं. ठीक आहे, ही झालं फर्स्ट. यातून काय करा, व्यवस्थित नोट करून घ्या आणि हे रिझन लिहून घ्या. त्यानंतर रिएक्शन नंबर 2, त्यानंतर सेकंड नंबरची रिएक्शन. त्यानंतर सेकंड नंबरची रिएक्शन. सेकंड नंबरची रिएक्शन आहे तुमची ओमेगा मायनस, हा एक पार्टिकल आहे तो λ0 प्लस के मायनस, λ0 प्लस के मायनस यामध्ये काय झालेलं आहे, ब्रेक झालेला आहे. ठीक आहे, आता काय करू आपण, डेल्टा क्यू चेक करू. डेल्टा क्यू चेक करू या रिएक्शन साठी. बघा इकडचा चार्ज किती आहे -1, राईट हँड साइडला हा 0, हा -1, याच्यावर 0 चार्ज, याच्यावर -1, म्हणजे -1 इज इक्वल टू -1. म्हणजे डेल्टा क्यू हा काय झाला, व्हेरीफाय झाला. डेल्टा क्यू काय झाला, व्हेरीफाय झाला. त्यानंतर डेल्टा बी, बॅरियॉन. आता हा बॅरियॉन आहे का, यस हा बॅरियॉन आहे, म्हणजे 1. लॅम्बडा बॅरियॉन आहे का, यस लॅम्बडा हा तुमचा पार्टिकल बॅरियॉन आहे का, यस. कायॉन्सचा बॅरियॉन आहे का, नाही, कारण हा काय तुमचा मेसॉन, याच्यासाठी 0, म्हणजे 1 इज इक्वल टू 1. म्हणजे काय झाला, तर बॅरियॉन नंबर सुद्धा या रिएक्शन साठी कन्झर्व झाला. म्हणून तुम्हाला सांगतो हे जे रिएक्शन आहे या रिएक्शन तुम्हाला कन्झर्व आहे की नाही चेक करण्यासाठी तुम्हाला जो टी डायग्राम मध्ये आपण डिस्ट्रीब्युशन बघितलं होतं ते डिस्ट्रीब्युशन तुम्हाला लक्षात राहणं मस्ट आहे. ठीक आहे, चार्ज कन्झर्व झाला, बॅरियॉनिक चार्ज कन्झर्व झाला, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक चार्ज. आता हा इलेक्ट्रॉन आहे का, नाही, म्हणून याच्यासाठी इलेक्ट्रॉनिक चार्ज 0. हा इलेक्ट्रॉन आहे का, नाही, कारण हा बॅरियॉन आहे, हा बॅरियॉन आहे, हा मेसॉन आहे. तिन्ही काय आहेत, हायड्रॉन्स आहेत. म्हणजे तिन्ही काय आहेत, हायड्रॉन्स आहेत. नॉन इलेक्ट्रॉन साठी इलेक्ट्रॉन नंबर काय असतो 0 असतो. म्हणजेच 0 इज इक्वल टू 0. म्हणजे डेल्टा क्यू, डेल्टा बी, डेल्टा एल तिन्ही काय झाले, व्हेरीफाय झाले. तिन्ही लॉज व्हेरीफाय झाले. म्हणजे काय, दिस इज अलाउड, दिस इज अलाउड. आता ही रिएक्शन काय अलाउड आहे. ही रिएक्शन अलाउड आहे तर आपल्याला चेक करायची किंवा कुठल्या इंटरॅक्शनच्या थ्रू ही रिएक्शन काय आहे अलाउड आहे. ठीक, आता आपण काय करू, आयसोस्पिन त्यांचा चेक करू कन्झर्व आहे की नाही. ओमेगा मायनस हा सिंगलेट पार्टिकल आहे. सिंगलेट पार्टिकलचा आयसोस्पिन 0 असतो. सिंगलेट पार्टिकलचा आयसोस्पिन काय असतो 0 असतो. राईट हँड साइडला λ0 पण काय सिंगलेट पार्टिकल, त्याचा पण आयसोस्पिन काय असतो 0 असतो. हा काय आहे के मायनस हा पार्टिकल्स कशामधला आहे, तर के मायनस आहे तुमचा कायॉन्स फॅमिली मध्ये असणाऱ्या पार्टिकलचा अँटी पार्टिकल आहे. कायॉन्सचा काय अँटी पार्टिकल आहे. हा काय आहे कायॉन्सचा अँटी पार्टिकल. कायॉन्सच्या अँटी पार्टिकल साठी त्यांचा पार्टिकल आणि अँटी पार्टिकल आयसोस्पिन काय असतो सेम असतो. याच्यासाठी आयसोस्पिन काय होतो तुमचा के मायनस साठी मायनस हाफ, के मायनस साठी सॉरी के मायनस साठी आयसोस्पिन काय येतो प्लस हाफ, के मायनस साठी आयसोस्पिन काय येतो प्लस हाफ. ठीक आहे, म्हणजे याच्यावरून आपल्याला सरळ सरळ दिसते की लेफ्ट हँड साइडला आयसोस्पिन 0, राईट हँड साइडला आयसोस्पिन काय हाफ. म्हणजे तुमचं आयसोस्पिन पण काय नाहीये कन्झर्व नाही. त्यानंतर थर्ड कंपोनंट याचा थर्ड कंपोनंट 0 आहे. सिंगलेट असल्यामुळे याचा थर्ड कंपोनंट 0 आहे आणि याचा थर्ड कंपोनंटची व्हॅल्यू आहे तुमची हाफ. म्हणजे थर्ड कंपोनंट सुद्धा काय नाहीये कन्झर्व नाही. आता स्ट्रेंजनेस क्वांटम नंबर काय करू, स्ट्रेंजनेस चेक करू. बघा हा सिंगलेट, हा पार्टिकल सिंगलेट ना, आपण स्ट्रेंजनेसच्या इथे खाली एक बॉक्स किंवा समराइज फॉर्मॅट मध्ये
एक टेबल काढून घेतला होता. त्या टेबलमध्ये आपण काय केलं तर त्या सर्व हायड्रॉन्स सर्वच्या सर्व हायड्रॉन्स पार्टिकल्सचे स्ट्रेंजेस क्वांटम नंबर आपण तिथं लिहून घेतले होते. तर त्यामध्ये आपल्याला काय माहितीये ओमेगा मायनसचा स्ट्रेंजनेस आहे -3, लॅम्बडा झिरोचा स्ट्रेंजनेस आहे -2 आणि कायॉन्सचा स्ट्रेंजनेस आहे 0. म्हणजे याच्यावरून आपल्याला असं दिसतंय की डेल्टा एस ची व्हॅल्यू काय आहे -2 प्लस -2 मायनस -3 -2 मायनस -3 म्हणजे -2 प्लस 3 म्हणजेच +1 म्हणजे डेल्टा एस इज इक्वल टू काय आला +1. आणि आपल्याला माहिती आहे वीक इंटरॅक्शन मध्ये डेल्टा एस ची व्हॅल्यू 0 आणि +-1 काय आहे अलाउड आहे. डेल्टा एस इज इक्वल टू 0 +-1 अलाउड आहे. म्हणजे ही रिएक्शन नेचर मध्ये वीक इंटरॅक्शनच्या थ्रू काय आहे अलाउड आहे. वीक इंटरॅक्शन म्हणजे ही रिएक्शन नेचर मध्ये अलाउड आहे. ओमेगा मायनस लॅम्बडा हा पार्टिकल लॅम्बडा 0 आणि के मायनस मध्ये डिस्ट्रीब्यूट होतो आणि ही रिएक्शन नेचर मध्ये अलाउड आहे. आणि अलाउड कशाच्या थ्रू आहे तर वीक इंटरॅक्शनच्या थ्रू ही रिएक्शन नेचर मध्ये अलाउड आहे. त्याला काय करायचं मी एका वन शॉर्ट मध्ये हा टर्म नाही समजली तर रिपीट लेक्चर बघून काय करायचं यांना परत अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून याला नोट करून घ्या. अशा सिमिलर पद्धतीने काय करायचं ज्या रिएक्शन अलाउड असणाऱ्या रिएक्शन साठी आयसोस्पिन, आयथर्ड आणि स्ट्रेंजनेस चेक करायचे. जर का तिन्ही व्हेरीफाय असतील तर तिन्ही सॅटिस्फाय करत असतील तर स्ट्रॉंग इंटरॅक्शनच्या थ्रू अलाउड आहे. तिन्ही सॅटिस्फाय करत असतील तर वीक इंटरॅक्शन आणि आयसोस्पिन कन्झर्ट नसेल करत पण I3 आणि स्ट्रेंजनेस कन्झर्ट करत असेल तर ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शन थ्रू काय रिएक्शन पॉसिबल असते. हा झाला 2. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 आहे तुमचा ओमेगा मायनस सिग्मा मायनस. ओमेगा मायनस हा पार्टिकल सिग्मा मायनस प्लस π0 सिग्मा मायनस प्लस π0 सिग्मा मायनस प्लस π0 यामध्ये काय झालेलं आहे ब्रेकडाऊन झालेला आहे. ही रिएक्शन काय करायची आपण चेक करायची. बघा अलाउड आहे की नाही चेक करण्यासाठी डेल्टा क्यू लेफ्ट हँड साइडला -1 राईट हँड साइडला -2 याच्यावर 0 म्हणजे -1 इज इक्वल टू -1 डेल्टा क्यू सॅटिस्फाय होतो. बेरियनिक चार्ज मध्ये हा काय तुमचा बेरियन आहे का यस बेरियन आहे यस. हा बेरियन आहे का यस हा बेरियन आहे का नाही हा काय मेसॉन आहे म्हणून 0 म्हणजे 1 इज इक्वल टू 1 बेरियनिक चार्ज कन्झर्व्ड. डेल्टा एल स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक चार्ज. डेल्टा एल स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक चार्ज. हा इलेक्ट्रॉन आहे का नाही हा इलेक्ट्रॉन आहे का नाही हा इलेक्ट्रॉन आहे का नाही काय सगळे हायड्रोजन नॉन इलेक्ट्रॉन साठी इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू काय असते 0 असते. म्हणजे 0 इज इक्वल टू 0 म्हणजे तिन्ही लॉस काय सॅटिस्फाय करतात म्हणजे काय दिस इज अलाउड. ही रिएक्शन नेचर मध्ये काय आहे अलाउड आहे. त्यानंतर मग काय करायचं असतो अलाउड असताना आपल्याला परत चेक करायचं आयसोस्पिन मध्ये सिंगलर असल्यामुळे आयसोस्पिन 0 आहे. हा ट्रिपलेट फॅमिलीमध्ये याचा आयसोस्पिनची व्हॅल्यू काय आहे 1 आहे. हा ट्रिपलेट मध्ये याचा आयसोस्पिनची व्हॅल्यू काय आहे 1 आहे. आणि आपण आताच बघितलं की आयसोस्पिन काय होतं व्हेक्टरली ऍड होतं. व्हेक्टरली म्हणजे 1 + 1 to 1 - 1 व्हॅल्यू एक्सप्रेस करतात. 1 + 1 म्हणजे 2 1 - 1 म्हणजे 0 म्हणजे या लेफ्ट हँड साइडला आयसोस्पिनच्या किती व्हॅल्यू पॉसिबल आहे 0 1 किंवा 2 0 1 किंवा 2 या काय आयसोस्पिनच्या व्हॅल्यू राईट हँड साइडला असणाऱ्या दोन पार्टिकलच्या ऍडिशनच्या पॉसिबल आहे. यामध्ये लेफ्ट हँड साइडला 0 राईट हँड साइडला एक टर्म 0 म्हणजे आयसोस्पिन काय या रिएक्शनचा कन्झर्व्ड आहे का कारण यांचे टोटल जे 1 + 1 ही दोन आयसोस्पिन काय होतात व्हेक्टोरियली ऍड होतात. व्हेक्टर ऍडिशन कशी होती आपण काय केलंय शिकलेलो आहे. कशामध्ये ऍटॉमिक फिजिक्स मध्ये. I3 याचा I3 आहे 0 याचा I3 आहे -1 याचा I3 आहे 0 याचा I3 आहे -1 आणि याचा I3 आहे 0. तिन्ही ट्रिपलेट फॅमिलीमध्ये तिन्हीचा I3 काय आहे 0 आहे. तिन्हीचा I3 काय आहे 0 आहे. तिन्हीचा I3 काय आहे 0 आहे. I3 काय होतो स्केलरली ऍड होतो 0 इज इक्वल टू -1 म्हणजे I3 लॉ काय होत नाही सॅटिस्फाईड होत नाही. त्यानंतर उरला स्ट्रेंजनेस तर याचा स्ट्रेंजनेस आहे -3 कशाचा ओमेगा मायनसचा स्ट्रेंजनेस क्वांटम नंबरची व्हॅल्यू आहे -3 ओमेगा मायनसच्या स्ट्रेंजनेसची व्हॅल्यू आहे -3. त्यानंतर राहिला आपला कुठला सिग्मा मायनसच्या स्ट्रेंजनेसची व्हॅल्यू किती आहे तर सिग्मा मायनस हा ट्रिपलेट फॅमिली मधला आहे. त्याचा सिग्मा फॅमिलीचा स्ट्रेंजनेस आहे -1 आणि तुमचा पायोन्सचा स्ट्रेंजनेस आहे 0. पायोन्सचा स्ट्रेंजनेस पायोन्स जे तिन्ही तर पायोन्सचा स्ट्रेंजनेस आहे 0 पायोन्सचा स्ट्रेंजनेस आहे 0. याच्यावरून डेल्टा एस जर का कॅल्क्युलेट केला तुम्ही तर -1 -3 म्हणजे व्हॅल्यू येते -2 म्हणजे डेल्टा एस आला -2 म्हणजे हा पण काय होत नाही सॅटिस्फाईड होत नाही.
म्हणजे ही रिएक्शन नेचरमध्ये अलाउड आहे, बट कुठल्याच रिएक्शनच्या थ्रू काय होत नाही, ती सॅटिस्फाईड होत नाही. नॉट अलाउड व्हाया एनी इंटरॅक्शन. कुठल्याही इंटरॅक्शन नाही, रिएक्शन काय होते नेचरमध्ये अलाउड तर आहे, कुठल्या इंटरॅक्शन न थ्रू होती, स्ट्रॉंग वीक इलेक्ट्रोमॅग्नेटिक या तिन्ही वेगळी कुठल्याच इंटरॅक्शन मध्ये काय होती, रिएक्शन नेचरमध्ये सॅटिस्फाईड होत नाही. ठीक आहे, हे झालं क्वेश्चन नंबर 3. याला पॉज करून तुम्ही काय करून घ्यायचे, नोट करून घ्यायचे. त्यानंतर आपण आता रिएक्शन बघू चौथी, रिएक्शन नंबर 4. रिएक्शन नंबर 4 त्यामध्ये रिएक्शन मध्ये आहे पार्टिकल आहे के मायनस प्लस प्रोटॉन. के मायनस प्लस प्रोटॉन हा काय होतो, ओमेगा मायनस प्लस के प्लस के झिरो यामध्ये काय झालंय, डिस्ट्रीब्यूट किंवा डिके झालेला आहे. आता काय करायचे, आपल्याला रिएक्शन अलाउड आहे की नाही चेक करायचे. चेक करण्यासाठी पहिला डेल्टा क्यू आपण चेक करू. डेल्टा क्यू मध्ये याचा चार्ज आहे -1, याचा चार्ज आहे +1. लेफ्ट हँड साइडला -1 याचा +1 याचा 0, म्हणजे -1 + 1 0, -1 + 1 0 + 0 0. डेल्टा क्यू काय आहे, कन्झर्व आहे. डेल्टा क्यू चार्ज काय आहे, कन्झर्व आहे. त्यानंतर बेरियनिक, हा बेरियन आहे का, नाही. हा काय मेसॉन आहे म्हटल्यानंतर 0. हा बेरियन आहे का, येस. हा बेरियन आहे का, येस. हा बेरियन आहे का, मेसॉन आहे. हा बेरियन आहे का, मेसॉन आहे. म्हणजे 1 = 1, म्हणजे बेरियनिक चार्ज पण काय आहे, कन्झर्व आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक चार्ज, हा इलेक्ट्रॉन आहे का, नाही. हा हे काय, हायड्रॉन. आपण काय, हायड्रॉन, हे सगळे हायड्रॉन. हायड्रॉन साठी इलेक्ट्रॉन काय असतो, हायड्रॉन साठी इलेक्ट्रॉन नंबरची व्हॅल्यू असते 0. 0 + 0 = 0 + 0 + 0, म्हणजे 0 = 0. म्हणजे डेल्टा एल पण काय होतो, सॅटिस्फाईड होतो. म्हणजे काय आहे, दिस रिएक्शन इज अलाउड, दिस इज अलाउड. आता अलाउड आहे. आता त्यानंतर आपलं काय राहतो, अलाउड असल्यानंतर आयसोस्पिन I3 आणि स्ट्रेनजेस चेक करायचं आहे की कुठल्या इंटरॅक्शनच्या थ्रू अलाउड आहे. ठीक, आता काय करू आपण, त्यांचा आयसोस्पिन I3 आणि स्ट्रेनजेस काय करू, चेकआउट करू. बघा, पहिला पार्टिकल कोणता आहे, कायॉन्स म्हणजे डबलेट फॅमिली मधला आयसोस्पिन काय असतो, हा डबलेट फॅमिली मध्ये आयसोस्पिन आहे. हा प्रोटॉन पण डबलेट फॅमिली मध्ये, त्याचा आयसोस्पिन काय आहे, हा इज इक्वल टू राईट हँड साइडला सिंगलेट याचा आयसोस्पिन 0, हा डबलेट मध्ये याचा आयसोस्पिन हाफ, हा पण डबलेट मध्ये याचा आयसोस्पिन हाफ. म्हणजे याच्यावरून सरळ आपल्याला दिसतंय की राईट हँड साइडला हाफ मायनस हाफ टू हाफ प्लस हाफ, आणि राईट हँड साइडला सुद्धा हाफ मायनस हाफ टू हाफ प्लस हाफ. म्हणजे आयसोस्पिन काय, या रिएक्शनचा कन्झर्व आहे. I3 कंपोनंट के मायनस I3 काय आहे, के मायनस I3 आहे तुमचा मायनस हाफ. के मायनस I3 काय आहे, मायनस हाफ. के मायनस I3 आहे मायनस हाफ. प्रोटॉनचा I3 आहे प्लस हाफ, इज इक्वल टू ओमेगा मायनस I3 काय आहे 0, के प्लस I3 काय आहे प्लस हाफ, आणि के झिरोचा I3 काय आहे मायनस हाफ. म्हणजे 0 = 0, म्हणजे काय, I3 सुद्धा कन्झर्व आहे. I3 सुद्धा कन्झर्व आहे. त्यानंतर कायॉन्सचा स्ट्रेंजनेस नंबर काय आहे, कायॉनचा स्ट्रेंजनेस नंबर आहे तुमचा, कायॉनचा स्ट्रेंजनेस K-K+ साठी स्ट्रेंजनेस. आता बघा, कायॉन्स फॅमिली मध्ये आपले पार्टिकल्स कोणते होते, एक होता K+ आणि एक होता K0. यांच्यासाठी स्ट्रेंजनेसची व्हॅल्यू होती +1. K- साठीचा काय, अँटी पार्टिकल साठी स्ट्रेंजनेसची व्हॅल्यू काय असते, अपोजिट असते दॅन पार्टिकल. म्हणजे याचा स्ट्रेंजनेस -1, याचा स्ट्रेंजनेस आहे 0 प्रोटॉनचा. लेफ्ट हँड साइड ओमेगा मायनसचा स्ट्रेंजनेस आहे -3. या K+ चा स्ट्रेंजनेस आहे तुमचा +1, आणि K0चा स्ट्रेंजनेस काय आहे तुमचा +1. याचा पण स्ट्रेंजनेस काय +1, म्हणजे -1 = -1. म्हणजे तुमचा स्ट्रेंजनेस क्वांटम नंबर पण काय झाला, कन्झर्व झाला. म्हणजेच I3 तिन्ही कन्झर्व आहेत. म्हणजे रिएक्शन काय आहे, अलाउड आहे. दिस इज अलाउड व्हाया इलेक्ट्रोमॅग्नेटिक, दिस इज अलाउड व्हाया स्ट्रॉंग इंटरॅक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक कुठल्या स्ट्रॉंग इंटरॅक्शनच्या थ्रू काही रिएक्शन नेचरमध्ये अलाउड आहे. कारण यामध्ये तिन्ही चार्ज कन्झर्व, तिन्ही इलेक्ट्रॉनिक, बेरियॉनिक आणि इलेक्ट्रॉनिक चार्ज सुद्धा कन्झर्व आहे. आयसोस्पिन I3 आणि स्ट्रेंजनेस तिन्ही पण काय आहे, कन्झर्व आहे. म्हणून ही जी रिएक्शन आहे, ही रिएक्शन ही नेचरमध्ये स्ट्रॉंग इंटरॅक्शनच्या थ्रू काय आहे, अलाउड आहे. त्याला पास करून तुम्ही काय करून घ्यायचंय, नोट करून घ्यायचंय. त्यानंतर 5 नंबरची रिएक्शन बघू. त्यानंतर 5 नंबरची रिएक्शन, असे सिमिलर टाईपचेच क्वेश्चन तुम्हाला काय असतील, सेट एक्झाम मध्ये विचारलेले असतील. तुम्हाला काय करायचे, इथपर्यंत तुम्हाला क्वेश्चन अलाउड आहे किंवा नाही, हा जो आहे हा एक्स्ट्राचा पार्ट आहे. म्हणजे इन फ्युचर जर का तुम्हाला ते विचारलं समोरचं, तर तुम्हाला काय पाहिजे, कॅल्क्युलेट करता आलं पाहिजेत. म्हणून ते काय केलं आहे आपण, समोरचा पोर्शन घेतलेला आहे. पण नॉर्मली तुम्हाला रिएक्शन अलाउड आहे की नाही इथपर्यंतच सेटमध्ये क्वेश्चन हा येऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर 5 नंबरची रिएक्शन घ्यायची. परत ओमेगा मायनस आहे तुमचा कास्केड मायनस, ओमेगा मायनस कास्केड मायनस प्लस पाय मायनस. ओमेगा मायनस हा पार्टिकल कास्केड मायनस, आणि
पाय मायनस या दोन पार्टिकल मध्ये काय होत आहे, डिके होत आहे. आता या रिएक्शन वरून आपल्याला सरळ सरळ दिसतं लेफ्ट हँड साईडचा इलेक्ट्रॉनिक चार्ज आहे -1, लेफ्ट हँड साईडचा इलेक्ट्रॉनिक चार्ज आहे -1, राईट हँड साईडला आहे -1 आणि आपण आहे -1. म्हणजे -1 इज इक्वल टू -2 म्हणजे काय, तुमचा चार्ज काय कन्झर्व्ड नाही. चार्ज जर कन्झर्व्ड नाही इलेक्ट्रॉनिक म्हणजे हे चेक करण्याची गरजच नाही. म्हणजेच काय, रिएक्शन दिस इज नॉट अलाउड, दिस इज नॉट अलाउड. ही रिएक्शन नेचर मध्ये काय नाही, अलाउड नाही. का? कारण का नाही नेचर मध्ये अलाउड, ही रिएक्शन नेचर मध्ये अलाउड नाही. का नाही अलाउड? कारण तुमचा चार्ज काय झाला नाही, यामध्ये कन्झर्व झालेला नाही. ठीक आहे, याला काय करायचंय 5 नंबर, हे चेक न करता काही रिएक्शन अलाउड नाही, रिएक्शन ही अलाउड नाही. हे तुम्ही काय करून घ्यायचंय ना, नोट करून घ्यायचे व्हिडिओ पॉज करून. त्यानंतर 6 नंबरची रिएक्शन. 6 नंबरची रिएक्शन मध्ये सेम रिएक्शन घ्यायची, फक्त इथं काय घ्यायचं आहे, सिग्मा 0 घ्यायचं. काय घ्यायचं आहे, सिग्मा 0. सिग्मा 0 घेतल्यानंतर काय करायचं, पहिला डेल्टा की व्हॅल्यू काय करायचं बघा, हाय -1, हा आहे 0, हा आहे -1, हा आहे 0 आणि हा आहे -1. म्हणजे -1 इज इक्वल टू -1 चार्ज काय आहे, कन्झर्व्ड आहे. त्यानंतर बेरियनिक चार्ज, हा बेरियन आहे का, नाही, यस. बेरियन आहे का, यस. हा बेरियन आहे का, यस. हा बेरियन आहे का, नाही. म्हणजे 1 इज इक्वल टू 1, बेरियनिक चार्ज सुद्धा कन्झर्व्ड आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक, हा मेसॉन, हा काय आहे तुमचा हायड्रॉन आहे, हा हायड्रॉन आहे, हायड्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन 3 आहेत का, नाही. इलेक्ट्रॉन नाही येत म्हणून 3 इलेक्ट्रॉन साठी 0, म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक चार्ज सुद्धा कन्झर्व्ड. म्हणजे ही जी रिएक्शन दिली ही काय, दिस इज अलाउड. ही रिएक्शन काय नेचर मध्ये अलाउड आहे. आता अलाउड असल्यानंतर आपला समोरचा पार्ट, अलाउड असल्यानंतर समोरचा पार्ट काय करावा लागतो, आपल्याला डिस्कस करावा लागतो. त्यानंतर समोरच्या पार्ट साठी काय तुम्हाला I3 स्ट्रेंजनेस, I3 आणि आयसोस्पिन चेक करावं लागतं. बघा आयसोस्पिन, ओमेगा सिंगलेट पार्टिकल इज आयसोस्पिन काय 0. राईट हँड साईडला हा सिग्मा मायनस सिग्मा 0 एका डबलेट पार्टिकल से, डबलेट पार्टिकल आयसोस्पिन, डबलेट पार्टिकल से हे जे तुमचा सिग्मा जे पार्टिकल कास्केड पार्टिकल काय डबलेट, डबलेट पार्टिकल साठी आयसोस्पिनची व्हॅल्यू काय आहे, हाफ. डबलेट पार्टिकल साठी आयसोस्पिनची व्हॅल्यू काय आहे, हाफ. पायन्स काय ट्रिपलेट आहे, ट्रिपलेट साठी आयसोस्पिनची व्हॅल्यू काय आहे 1. आता राईट हँड साईडला आहे 0, लेफ्ट हँड साईडला काय तुमचा ऍडिशन आहे 1 मायनस हाफ टू 1 प्लस हाफ, 1 मायनस हाफ टू 1 प्लस हाफ, हे काय बनेल हाफ आणि 3/2. लेफ्ट हँड साईडला 0, राईट हँड साईडला हाफ 3/2, म्हणजे व्हॅल्यूज काय होत नाही, सॅटिस्फाईड होत नाही. आय काय अनसॅटिस्फाईड आहे, I3 काय 0, इकडे हाफ. ओमेगा सिग्मा 0चा आयचा कंपोनंट काय आहे मायनस हाफ आणि याचा -1, म्हणजे 0 इज इक्वल टू -3/2. I3 पण काय होत नाही, सॅटिस्फाईड होत नाही. स्ट्रेंजनेस क्वांटम नंबर बघा, स्ट्रेंजनेस सिग्मा मायनसचा स्ट्रेंजनेस काय आहे -3. सिग्मा मायनसचा स्ट्रेंजनेस काय आहे -3. सिग्मा मायनस पार्टिकलचा आतापर्यंत आपण 3-4 एक्झाम्पल केली, त्यामध्ये सिग्मा मायनसचा स्ट्रेंजनेस -3 आपण काय केलं आहे, लिहिलेला आहे. त्यानंतर उरलेला कास्केड 0 पार्टिकल, कुठला कास्केड 0. कास्केड 0 साठी स्ट्रेंजनेसची व्हॅल्यू काय आहे -2. कास्केड 0 साठी स्ट्रेंजनेसची व्हॅल्यू आहे -2 आणि पायॉन साठी स्ट्रेंजनेस आहे 0. कास्केड साठी स्ट्रेंजनेस आहे -2, पायॉन साठी आहे 0. त्यानंतर डेल्टा जर का कॅल्क्युलेट केला तुम्ही तर -2 -3 म्हणजे हा काय येतो +1. डेल्टा एस काय येतो +1. डेल्टा एस इज इक्वल टू +1 काय आहे, सॅटिस्फाईड करतो. I3 सॅटिस्फाईड नाही, बट स्ट्रेंजनेस सॅटिस्फाईड. म्हणजे ही रिएक्शन अलाउड आहे थ्रू वीक इंटरॅक्शन. कशाच्या थ्रू, वीक इंटरॅक्शन. वीक इंटरॅक्शनच्या थ्रू ही रिएक्शन काय आहे, नेचर मध्ये अलाउड आहे. नेचर मध्ये ही रिएक्शन वीक इंटरॅक्शनच्या थ्रू काय आहे, अलाउड आहे. हे झालं 6 नंबरची. याला पॉज करून काय करून घ्यायचं, तुम्ही नोट करून घ्यायचंय. त्यानंतर 7 नंबरची रिएक्शन बघू. त्यानंतर 7 नंबरची रिएक्शन, ठीक आहे. याला पॉज करून घ्यायचंय व्हिडिओ आणि नोट करून घ्यायचंय व्यवस्थित. त्यानंतर नेक्स्ट रिएक्शन आहे तुमची पाय प्लस प्रोटॉन. पाय प्लस प्रोटॉन इज कन्वर्टेड इनटू प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. प्रोटॉन प्लस n बार मीन्स अँटीपार्टिकल ऑफ न्यूट्रॉन. न्यूट्रॉनचा अँटीपार्टिकल टोटल चार्ज. याच्यावर चार्ज आहे +1, याच्यावर चार्ज आहे +1, याच्यावर +1, याच्यावर +1, याच्यावर 0, म्हणजे 2 इज इक्वल टू 2. चार्ज काय कन्झर्व्ड आहे, बेरियॉन. हा बेरियॉन आहे का, यस. नाही, हा बेरियॉन आहे का, नाही. हा काय पायॉन्स. हा बेरियॉन आहे का, यस. हा बेरियॉन आहे, यस. हा बेरियॉन, यस. हा बेरियॉन आहे, पण बेरियॉनचा अँटीपार्टिकल आहे. म्हणजे याच्यासाठी बेरियॉन नंबर 0, याच्यासाठी बेरियॉन नंबर 1. हा बेरियॉन आहे याच्यासाठी 1, हा बेरियॉन आहे याच्यासाठी 1. हा बेरियॉन आहे, याचा बेरियॉनचा काय आहे अँटीबेरियॉन साठी बेरियॉन नंबर काय असतो -1. म्हणजे इकडे 1, हा 1 -1 कॅन्सल 1, म्हणजे बेरियॉन नंबर काय कॅन्सल. हे सगळेच्या सगळे हायड्रॉन्स असल्यामुळे याच्यासाठी इलेक्ट्रॉन नंबरची व्हॅल्यू काय आहे 0 आहे. म्हणजे 0 इज इक्वल टू 0.
टोटल चार्ज, बेरियॉन नंबर आणि लेप्टॉन नंबर रिएक्शन काय करते, सॅटिस्फाय करते, म्हणजे ही काय आहे, अलाउड आहे. दिस इज अलाउड. ही रिएक्शन नेचर मध्ये काय आहे, अलाउड आहे. जर का रिएक्शन अलाउड असल्यानंतर आपल्याला काय चेक करावं लागतं, ते तीन लॉस रिएक्शन अलाउड असल्यानंतर काय करावं लागतं आपल्याला, I3 आयसोस्पिन आणि स्टेज रेस चेक करावे लागतात. बघा पायॉनसाठी स्टेज रेसची व्हॅल्यू काय, पायॉनसाठी आयसोस्पिन काय ट्रिपलेट फॅमिलीमध्ये 1 आणि प्रोटॉनसाठी डबलेट मध्ये हाफ. लेफ्ट हँड साइडला हा आहे हाफ, दुसरा हाफ, आणि पार्टिकल अँटीपार्टिकल साठी आयसोस्पिन सेम असतो. 1 प्लस हाफ, लेफ्ट हँड साइडला 1 प्लस हाफ टू 1 मायनस हाफ, व्हॅल्यू किती, 1/2 3/2. राईट हँड साइडला 1/2 प्लस 1/2, हे 1 0 1. या दोघा जणांची जर ऍडिशन केली, यांच्या अलाउड व्हॅल्यू आहे 0 आणि 1. नंतर 0 प्लस हाफ हाफ, 0 मायनस हाफ मायनस हाफ, 0 प्लस हाफ हाफ, 0 मायनस हाफ हाफ, हाफ हाफ प्लस 3/2, म्हणजे यामध्ये कोणते म्हणतात हाफ. राईट हँड साइडला व्हॅल्यू म्हणतात हाफ 3/2 आणि 5/2, हाफ 3/2 5/2, म्हणजे यामध्ये हाफ 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 3/2 हाफ 3/2 आहे. म्हणजे आयसोस्पिन काय आहे, कन्झर्व्ड आहे. I3 5 प्लस साठी I3 ची व्हॅल्यू आहे 1, प्रोटॉन साठी I3 आहे हाफ. लेफ्ट हँड साइडला प्रोटॉन साठी आहे I3 हाफ, या प्रोटॉन साठी I3 हाफ, आणि न्यूट्रॉन साठी I3 आहे. न्यूट्रॉन साठी I3 आहे मायनस हाफ. न्यूट्रॉनच्या अँटीपार्टिकल साठी काय आहे, प्लस हाफ. न्यूट्रॉनच्या अँटीपार्टिकल साठी काय, राईट हँड साइड 3/2, लेफ्ट हँड साइड 3/2, 1/2 1/2 1/2 मीन्स 3/2. स्ट्रेंज रेस सर्व पार्टिकल साठी स्ट्रेंजेसची व्हॅल्यू 0 आहे. 0 प्लस 0 इज इक्वल टू 0 प्लस 0 प्लस 0, म्हणजे 0 इज इक्वल टू 0. म्हणजे तुमचा I कन्झर्व्ड आहे, I3 कन्झर्व्ड आहे, स्ट्रेंजेस कन्झर्व्ड आहे, म्हणजे ही रिएक्शन काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शनच्या थ्रू काय आहे, अलाउड आहे. दिस इज अलाउड बाय स्ट्रॉंग इंटरॅक्शनच्या थ्रू. कशाच्या थ्रू, स्ट्रॉंग इंटरॅक्शनच्या थ्रू ही रिएक्शन नेचर मध्ये अलाउड आहे. याला काय करायचं, तुम्ही व्यवस्थित पॉज करून नोट करून घ्यायचंय. काय करायचंय, पॉज करून नोट करून घ्यायचंय. ठीक आहे. त्यानंतरची आपण 8 नंबरची रिएक्शन बघू. कोणती, 8 नंबरची. आठ नंबरची रिएक्शन बघा, आयॉन्स 50 पार्टिकल्स हा तुमचा η0 प्लस गामा फोटॉन, η0 प्लस गामा फोटॉन मध्ये काय झालेला आहे, ब्रेक झालेला आहे. η0 प्लस गामा फोटॉन, η0 प्लस गामा फोटॉन. बघा गामा फोटॉन आपण नोट लिहिली होती एक, की ज्यामध्ये गामा फोटॉन जरी नोट असेल, रिएक्शन अलाउड असेल, म्हणजे हा आणि हा कन्झर्व्ड असेल, तर रिएक्शन काय सरळ सरळ ते लॉस व्हेरीफाय न करता डायरेक्टली सांगून द्यायचं की ही कुठली आहे, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शनच्या थ्रू अलाउड आहे. बघा इलेक्ट्रॉनिक चार्ज, याच्यावर चार्ज आहे 0, याच्यावर चार्ज 0, गामा फोटॉनवर चार्ज नसतो म्हणजे 0, 0 इज इक्वल टू 0. इलेक्ट्रॉनिक चार्ज कन्झर्व्ड आहे. बेरियॉन हा आहे का नाही, हा पायॉन्स आहे, हा पण पायॉन्स आहे, हा पायॉन्स आहे, म्हणजे हा मेसॉन आहे, हा मेसॉन आहे, आणि हा पार्टिकल्स आपण बॉक्स मध्ये इन्क्लूड केलं नव्हतं, म्हणजे याच्यासाठी हा 0 आहे. बेरियॉन हा 0 आहे आणि हा 0 आहे, 0 इज इक्वल टू 0. आपण काय झाला, बेरियॉन नंबर सुद्धा कन्झर्व्ड. हे सगळे काय तुमचे पायॉन्स आहेत. पायॉन्स म्हणजे मेसॉन्स आहेत, मेसॉन्स म्हणजे हायड्रॉन्स आहेत, आणि हायड्रॉन्स हे काय आहेत, नॉन लेप्टॉन. नॉन लेप्टॉन साठी लेप्टॉन नंबर काय असतो, 0 असतो, म्हणजे 0 इज इक्वल टू 0. म्हणजे तिन्ही डेल्टा क्यू, डेल्टा बी आणि डेल्टा एल काय होते, सॅटिस्फाय करत आहे, म्हणजे ही रिएक्शन अलाउड आहे. आणि गामा फोटॉन इन्व्हॉल्व झाल्यामुळे कशा थ्रू अलाउड आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शनच्या थ्रू अलाउड आहे. सरळ सरळ लिहून टाकायचं काय, दिस इज अलाउड व्हाया EM इंटरॅक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शनच्या थ्रू रिएक्शन काय आहे, नेचर मध्ये अलाउड आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शनच्या थ्रू काय आहे, रिएक्शन नेचर मध्ये अलाउड आहे. काय आहे, नेचर मध्ये अलाउड आहे. नेचर मध्ये काय ही रिएक्शन वीक इंटरॅक्शनच्या थ्रू अलाउड आहे. वीक नाही, सॉरी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शनच्या थ्रू काय आहे, अलाउड आहे. त्यानंतर एक आजच्या टॉपिक मधला, म्हणजे आजच्या या लेक्चर मधला आपण लास्ट एक्झाम्पल डिस्कस करू, आणि त्यानंतर काय तुम्हाला बाकी प्रॉब्लेम्स जे आहेत या रिएक्शनच्या वर्कशीट मध्ये मिळून जातील. 9 नंबरचा आहे आणि 10 नंबरचा आहे. 9 नंबरचा आहे तुमचा न्यूट्रॉन हा कन्वर्ट होतो प्रोटॉन प्लस इलेक्ट्रॉन, प्रोटॉन प्लस इलेक्ट्रॉन प्लस अँटी न्यूट्रिनो, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन प्लस अँटी न्यूट्रिनो, न्यूट्रॉन प्रोटॉन हा न्यूट्रॉन प्लस ई पॉझिटिव्ह प्लस न्यूट्रिनो प्लस न्यूट्रिनो. बघा अगोदर 9 नंबरच्या क्वेश्चन साठी फॉर 9 चार्ज बघा, याच्यावर 0, राईट हँड साइडला याच्यावर +1, याच्यावर -1, हा चार्ज प्लेस.
म्हणजे 0 इज इक्वल टू 0 चार्ज कन्झर्व्ड आहे. बॅरियॉन एक आहे, न्यूट्रॉन प्रोटॉन हे बॅरियॉन आहेत. याच्यावर बॅरियॉन नंबर 1 ह्या बॅरियॉन आहेत. हा बॅरियॉन आहेत का? नाही. हा काय आहे तुमचा? लेप्टॉन. लेप्टॉन साठी बॅरियॉन नंबर 0. 1 इज इक्वल टू 1 म्हणजे बॅरियॉनिक चार्ज पण काय आहे? कन्झर्व्ड आहे. लेप्टॉन, हा लेप्टॉन आहे का? नाही. हा लेप्टॉन आहे का? नाही. हा लेप्टॉन आहे का? यस. हा लेप्टॉन आहे का? यस. बट कोणता आहे? अँटी लेप्टॉन. अँटी लेप्टॉन साठी लेप्टॉन नंबरची व्हॅल्यू -1 म्हणजे 0 इज इक्वल टू 0 हे पण काय व्हॅलिड. म्हणजे या वरच्या रिएक्शन मध्ये 9 नंबरच्या रिएक्शन मध्ये टोटल चार्ज इलेक्ट्रॉनिक चार्ज बॅरियॉन नंबर आणि लेप्टॉन नंबर कन्झर्व्ड आहे. आणि यामध्ये काय झालंय? अँटी न्यूट्रिनो इन्व्हॉल्व आहे. आपण स्टेटमेंट मध्ये लिहिलं होतं की ज्या रिएक्शन काय आहे अलाउड आहे आणि अँटी न्यूट्रिनो किंवा न्यूट्रिनो इन्व्हॉल्व आहे ती रिएक्शन काय असते? वीक इंटरॅक्शनच्या थ्रू अलाउड असते. काय असते? दिस इज अलाउड वाया वीक इंटरॅक्शन. ही रिएक्शन अलाउड आहे कशाच्या थ्रू? वीक इंटरॅक्शनच्या थ्रू. तुम्ही काय करायचंय? ही 10 नंबरचा प्रॉब्लेम सिमिलर वेने ट्राय करायचा आहे. ही तुम्हाला काय दिसेल? अलाउड दिसेल व्हाया वीक इंटरॅक्शन. वीक इंटरॅक्शनच्या थ्रू काय दिसेल तुम्हाला? अलाउड दिसेल. बट हे फ्री स्पेस मध्ये पॉसिबल आहे. फ्री स्पेस मध्ये ही रिएक्शन पॉसिबल आहे. बट ही फक्त ऍटॉमिक न्यूक्लियस मध्ये अलाउड आहे. फ्री स्पेस मध्ये ही रिएक्शन अलाउड नाही. का? कारण की प्रोटॉनचं जे मास आहे हे न्यूट्रॉनच्या मासपेक्षा लहान आहे आणि रिएक्टंटचं मास हे प्रोडक्टच्या मासेसपेक्षा लहान असते. तर ती रिएक्शन मध्ये तुमचं टोटल लिनियर मोमेंटम हे व्हेरीफाईड होत नाही. त्यामुळे ही रिएक्शन फ्री स्पेस मध्ये नाही होत. बट कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम साठी ही रिएक्शन ऍटॉमिक न्यूक्लियस ऍटमच्या न्यूक्लियस मध्ये काय होते? पॉसिबल असते. तर अशा पद्धतीने काय झालंय? आपला ऍटॉमिक फिजिक्सचा कन्झर्वेशन ऑफ रिएक्शन वाला जो पार्ट आहे तो पार्ट टोटल कव्हर झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला यासाठी आणखी काही प्रॉब्लेम्स जे आहेत ते प्रॉब्लेम्स वर्कशीट्स मध्ये प्रोव्हाइड केले जातील. सिमिलर वेने जसे आपण 10 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तुम्ही ते प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. अशाच टाइपचे प्रॉब्लेम्स तुम्हाला काय असतील? सेट एक्झाम मध्ये विचारतील. कुठपर्यंत? फक्त इथपर्यंत की खाली 4 रिएक्शन दिलेले असतील. तुम्हाला चेक करायचं असतं की कुठली रिएक्शन अलाउड आहे आणि कुठली रिएक्शन नाही. हार्डली हार्ड तुम्हाला व्हेरीफाय करण्यासाठी 35 ते 40 सेकंदात तुम्ही 4 रिएक्शन काय करू शकता? या 3 लॉ नुसार व्हेरीफाय करू शकता आणि विदिन 1 मिनिट तुम्ही काय करू शकता? एक्झॅक्ट आन्सर पर्यंत रीच होऊ शकता. हे तुमच्या पार्टिकल फिजिक्सचा एक ऍडव्हान्टेजेस आहे की आन्सर हे तुम्ही विदिन 1 मिनिट जो सेट एक्झाम साठी अलाउड टाइम आहे 1 मिनिट 20 सेकंद तर त्याच्या आत तुम्ही या रिएक्शनचा आन्सर काय करू शकता? काढू शकता. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय डिस्कस करू? क्वार्क मॉडेल. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण क्वार्क मॉडेल डिस्कस करू आणि क्वार्क मॉडेल बद्दल जेवढे काही पार्टिकल्स आहेत ज्या पार्टिकलसाठी क्वार्क्स डिफाईन केले आहेत क्वार्क बघू. क्वार्कचे कोणते टाइप्स आहेत आणि त्यानंतरच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पार्टिकल फिजिक्सचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन डिस्कस करू किंवा ते क्वेश्चन तुम्हाला वर्कशीट्स मध्ये प्रोव्हाइड केले जातील. जेवढं पार्टिकल फिजिक्स आपण डिस्कस केलं त्या बेसिसवर तुम्ही वर्कशीट मध्ये सारेचे सारे क्वेश्चन काय करू शकता? सेटच्या प्रिव्हियस इयरचे अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे. भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये. त्यामध्ये डिस्कस करू आपण क्वार्क मॉडेल.